बघा चलो गुड आफ्टरनून. बघा मी ना पूर्ण रिझनिंग तुमचं कव्हर केलेलं आहे आता, आहे की नाही? ठीक आहे. तर क्वांटमधला आपण एक टॉपिक घेऊन टाकू, नंबर सिरीज. ठीक आहे. तर बघा आता नंबर सिरीज काय असतंय, त्याच्यात नावात दिलेलं आहे नंबर सिरीज आहे. ठीक आहे. आता पण नंबरची सिरीज दिलेली आहे, काहीतरी एक नंबरची सिरीज दिलेली आहे. आता सिरीज कुठं असते? ठीक आहे. सिरीज म्हणजे काय, सरळ सरळ एक लाईन पकडा. ठीक आहे. तुम्ही शाळेमध्ये गेल्यानंतर एका लाईनीत उभे राहतात, कशासाठी रे बा? प्रार्थनेसाठी, आहे की नाही? त्याला सुद्धा सिरीज म्हणतात, बरोबर आहे की नाही? वेगवेगळ्या ठिकाणी लाईन उभी लावता तुम्ही, जेवायला गेले, बुफे पार्टी आहे, ठीक आहे, प्लेट घेऊन एकमेकांच्या समोरासमोर राहतात, त्याला सुद्धा सिरीज म्हणू शकतो. खो खो खेळताना एका सिरीजमध्ये खेळावं लागते, बरोबर आहे की नाही? तर याला, या नंबर सिरीजला, ठीक आहे, फक्त काय केलेलं आहे, नंबरची सिरीज करून ठेवलेली आहे. ठीक आहे, नंबरची सिरीज करून ठेवलेली आहे. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, सगळ्यात पहिला जर मी असं म्हटलं की 2 4 6 8 आणि पुढे दिलाय क्वेश्चन मार्क, ठीक आहे, या टाईपचा जो क्वेश्चन असतो ना, याला म्हणतात नंबर सिरीज. ठीक आहे. जसं आपण रिजनिंग मध्ये पाहिलं होतं, अल्फाबेटिकल ऑर्डर सिरीज असते, ठीक आहे, अल्फा न्यूमेरिक सिरीज असते, तशी ही नंबर सिरीज आहे. ठीक आहे. पण आज जगातला सगळ्यात सोपा क्वेश्चन पुढे आहे. ठीक आहे. कसं? आता बघा, या 2 आहे, 2 नंतर किती आला बा अंजू? 4, 4 नंतर किती आला रे? 6, 6 नंतर किती आला? 8, 8 नंतर किती यायला पाहिजे ताई? 10, 10 यायला पाहिजेत. ठीक आहे. मग इथं या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता आन्सर पाहिजेत? 10, बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा, या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय पाहिजेत, ठीक आहे, हे आपल्याला काढायचंय. तर या टाईपच्या सिरीजला म्हणतात मिसिंग नंबर सिरीज. ठीक आहे. काय म्हणतात? मिसिंग नंबर सिरीज. ठीक आहे. 2 टाईपच्या सिरीज आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे. ऍक्च्युली तशा टाईप 3 असतात, पण जनरली आजकाल, ठीक आहे, 2च टाईप विचारल्या जातात. पहिली आहे मिसिंग नंबर सिरीज. ठीक आहे, मिसिंग नंबर सिरीज. आणि दुसरी असते ऑड वन आउट. ठीक आहे. आता या ऑड वन आउटला बरेचसे नावं दिलेले आहेत. ठीक आहे. ऑड वन आउट, ऑड मॅन आउट किंवा रॉंग नंबर सिरीज. ठीक आहे. तर तो प्रकार वेगळा झाला. ठीक आहे. आणि तिसरा प्रकार असतो सिमिलर पॅटर्न. ठीक आहे. कुठला? सिमिलर पॅटर्न. ठीक आहे. या टाईपच्या 3 नंबर सिरीज पाहायला भेटतात. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये टाईप आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मिसिंग नंबर करून घेऊ आज. आता एव्हाना तर कळलं असेल, पहिला जो क्वेश्चन होता हा आपला मिसिंग नंबरचाच होता. आता मिसिंग नंबर म्हणजे काय? मध्येच कुठेतरी एखादा नंबर मिस झालेला असेल. ठीक आहे. तर त्याच्या जागी काय येणार एवढं आपल्याला ओळखायचं आहे, बरोबर आहे ताई? ठीक आहे. आता अजून एखादा क्वेश्चन सांगतो. समजा मिसिंग नंबरचा कोणता येईल? 3, 6, एक्स किंवा क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता एक्स किंवा एखादा व्हेरिएबल जर मी वापरला तर ते रिकामी जागा समजायची, किंवा क्वेश्चन मार्क सुद्धा असू शकतो त्या ठिकाणी. ठीक आहे. पुढं आता इथे घ्या 24, 48. ठीक आहे. आता बघा, ही एक मिसिंग नंबर सिरीज आहे. ते तुम्हाला एक्सच्या ठिकाणी काय येईल एवढं मात्र ओळखायचं आहे. ठीक आहे. आता एक्स असेल किंवा क्वेश्चन मार्क सुद्धा असू शकतो, बरोबर आहे? ठीक आहे. काय असेल रे मग? 12. ठीक आहे. 12 कस काय रे बुवा? काय आहे? 3चे डबल 6 आहे, 6चे डबल 12, 12चे डबल 24, 24चे डबल 48, 48चे डबल 96, 96चे डबल 192. ठीक आहे. असं डबल 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 होत चाललेलं आहे. ठीक आहे. आता हा सोपा क्वेश्चन होता म्हणून येऊन जाईल. पण मला एक सांगा, याच्या आधी एक क्वेश्चन बघितला आपण. ठीक आहे. तो कसा होता? तो पण लिहून ठेवतो वाटलं तर. 2, 4, 6, 8 नंतर क्वेश्चन मार्क होता, आणि क्वेश्चन मार्कच्या जागी आपण आन्सर काढलं होतं 10. ठीक आहे. बघा, हा वाला क्वेश्चन असेल किंवा हा वाला असेल, या दोघांचा पॅटर्न चेंज आहे. ठीक आहे. पॅटर्न कसा आहे? चेंज आहे. बघा, पॅटर्न म्हणजे काय ही गोष्ट लक्षात ठेवा पहिले. 2 वरून 4 आला. ठीक आहे. 2 वरून किती आला रे? 4. 4 वरून किती आला? 6. 6 वरून किती आला? 8. 8 वरून किती गेला? तर 10. ठीक आहे. आपण आन्सर काढलंच आहे आता. तर सध्याचं बघा, कोणी म्हणाल सर हे जे सगळे नंबर्स आहेत हे कसे आहेत? इव्हन नंबर आहेत, समसंख्या आहेत. 2 नंतर 4च येतो, 4 नंतर 6च येतो. तसं 10च्या नंतर 12 येईल, 14 येईल, 16 येईल, 18 येईल, अशी एक्सटेंड करू शकतो. पण एखादा म्हणाल सर 2 वरून 4 आला, या 2 मध्ये जेव्हा 2 ऍड केले तेव्हा किती झाले? 4.
या 4 मध्ये 2 ऍड केले की झाले 6, 6 मध्ये 2 ऍड करा सर, किती होतात 8. ठीक आहे, म्हणून मी 8 मध्ये 2 ऍड केले तर आन्सर किती यायला पाहिजेत 10. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, तर यालाच म्हणतात पॅटर्न. ठीक आहे, यालाच काय म्हणतात पॅटर्न किंवा लॉजिक असं म्हणतात. ठीक आहे, आता या क्वेश्चन मध्ये काय केलं तर या क्वेश्चन मध्ये याचे दुप्पट केलंय. ठीक आहे, दुप्पट म्हणजे काय, मल्टिप्लाइड बाय 2 केलंय. ठीक आहे, इथे पण काय केलंय मल्टिप्लाइड बाय 2 केलंय, इथे काय केलंय मल्टिप्लाइड बाय 2 केलंय, इकडे काय केलंय मल्टिप्लाइड बाय 2 केलं. ठीक आहे, आता दोन्ही क्वेश्चन मध्ये इकडे मल्टिप्लाइड बाय 2 केलेलं आहे, इकडे +2 केलेलं आहे. ठीक आहे, पॅटर्न बघा चेंज झालाय की नाही झालाय. ठीक आहे, आता तुम्ही असं लक्ष ठेवायचंय. ठीक आहे, की या लॉजिक मध्ये किंवा या लॉजिक मध्ये पॅटर्न मध्ये चेंज आहे, तसे हजारो लॉजिक पॅटर्न असू शकतात. ठीक आहे, पॅटर्न असू शकतात, पण पॅटर्नची एक खास गोष्ट असते, ते चेंज नाही होत. मध्येच असं कधी झालंय का +2 करता करता +3 आणि +2 असं होईल का? ठीक आहे, हे पॅटर्न म्हणजे कसे आहेत, तुमच्या घराची लाइटिंग दिवाळी आली की नाही ताई? ठीक आहे, दिवाळी लाइटिंग लावता की नाही? लाइटिंग लावताना सगळी लाइटिंग लावणं झाली की त्याला एक रिमोट कंट्रोल असतंय. ते बटन दाबलंय सगळे लाईट लावतंय. ठीक आहे, त्याचं दुसरं बटन लावलंय काय करतंय, निळे लाईट लागतात हळूच बंद होतात, लाल लागतात हळूच बंद होतात, पिवळे लावतात हळूच बंद होतात. असं कधी होतंय का 4 निळे आणि एकच हिरवा चालू झाला? असं होतंय कधी कधी. ती लाइटिंग फॉल्टी असती. ठीक आहे, ती लाइटिंग फॉल्टी असते ना. ठीक आहे, पण इथं सिरीज काही फॉल्टी नसते. म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा कंटिन्युअस सेमच असला पाहिजे, नाही तर तुमचंच काहीतरी चुकलं असं म्हणायचं. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे, IBPSचा एकही क्वेश्चन चुकलेला नाही, आणि चुकला बी असन तर त्यांनी कधी मान्य केला नाही. ते त्याच्यामुळे असं समजून जायचं आपलंच काहीतरी चुकलं असेल. बरोबर आहे की ताई? ते बाय. आता मग मी म्हणतो, तुम्ही म्हणसाल सर तुम्हाला जर एवढे पॅटर्न माहिती आहे, तुम्ही एक काम करा ना, सगळे पॅटर्न लिहून द्या, आम्ही पाठ करतो आणि क्वेश्चन जाऊन सॉल्व्ह करतो. आहे की नाही? पण मला एक सांगा पोरं हो, जर एवढे पॅटर्न असतील तर मी सगळेचे सगळे लिहून देऊ शकतो का? नाही. मी जरी लिहून देईल 5-50 दिवस लागतील, चला महिनाभर लागेल, एखादं 5-50 पेजचं पुस्तक तयार करेल पॅटर्नचं, तुम्हाला सगळ्यांना पाठ करणं होईल का तेवढं? नाही. मग या गोष्टीला समजून घ्या. ठीक आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील ना, क्वेश्चन आपोआप येत असतात. ठीक आहे, फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. बरोबर आहे? ठीक आहे, मग आता काय करू आपण, आता हे जे पॅटर्न आहेत ना, ठीक आहे, या सगळ्या पॅटर्नना मी 4 कॅटेगरीज मध्ये डिवाइड करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, असं वेगवेगळ्या कॅटेगरीज करून ठेवलेल्या. कॅटेगरीज कोणत्या? ॲडिशन वाला प्रकार. ठीक आहे, ॲडिशन पॅटर्न. मग सगळ्यात पहिला घेऊ आपण ॲडिशन वाला प्रकार. ठीक आहे, बघा ॲडिशन. फॉर एक्झाम्पल या इथं क्वेश्चन कोणता घेऊ, बघा समजा मी असं म्हटलं 4, 5, 7, 10, 14, 19 आणि क्वेश्चन मार्क. हा एक गोष्ट अजून, हा जो क्वेश्चन मार्क आहे ना, हा कुठेही येऊ शकतो बरं का. ठीक आहे, हा मिसिंग नंबर आहे, तर तो मधातही येऊ शकतो, सुरुवातीला येऊ शकतो किंवा शेवटी सुद्धा येऊ शकतो, त्याला काही चॅलेंज नाही. ठीक आहे, हा सांगा बरं इथं काय येऊ शकतंय? 25. ठीक आहे, बघा 4 मध्ये किती ऍड केल्यावर 5 येतात? 1. इथं 5 मध्ये किती ऍड केलेत? 2. 7 मध्ये किती ऍड केलेत? 3. ठीक आहे, +3 +4 इथे किती गेलेत? +5 आणि किती गेलाय? +6. बरोबर, सोपं आहे की नाही? ते लय सोपं आहे. नंबर सिरीज कोणत्याही प्रीच्या एक्झामला ताई जर नंबर सिरीज आलेत तर किती मार्काला येतात? 5. जनरली 3 मार्काला तर येतच येतं. ठीक आहे, कोणतेही. आणि क्वांट मधला सगळ्यात सोपा टॉपिक आहे, सगळ्यात सोपा नंबर सिरीज. 2 मिनिटात 5 क्वेश्चन आरामात होतात तुमचे नंबर सिरीजचे आणि 5 मार्क भेटतात बी. ठीक आहे, बघा मग पुढं. आता बा हा जो पॅटर्न आहे इथं बा पॅटर्न मध्ये काय केलंय त्यांनी? ठीक आहे, या छोट्या संख्येमध्ये किंवा पहिल्या संख्येमध्ये 1 ऍड केला की झाले 5. 5 मध्ये 2 ऍड केला, मग 3 ऍड केला, मग 4 ऍड केला. हळूहळू कसा गेला? कन्सिस्टंटली वाढत गेला. ठीक आहे, कन्सिस्टंटली वाढत गेलेला आहे. ठीक आहे, तसाच जर मी अजून पॅटर्न शोधले तर कसे कसे पॅटर्न होऊ शकतात? ठीक आहे, मी एक जनरल आयडिया सांगतोय. ठीक आहे, एक जनरल आयडिया सांगतो, 1000 पूर्ण पॅटर्न काही सांगू शकत नाही. एक जनरल आयडिया कसा की याच्यानंतर पॅटर्न कोणता असू शकतो? +5 +6 +7 +8 +9 असा बी असू शकतो. ठीक आहे, किंवा उलटा करा,
प्लस 10 प्लस 9 प्लस 8 प्लस 7 प्लस 6 असा येऊ शकतो. कधी कधी ना इवन नंबरची ऍडिशन असेल, ठीक आहे, म्हणजे कसं प्लस 2 प्लस 4 प्लस 6, नाही प्लस 4 आहे, प्लस 6 प्लस 8 प्लस 10 असं सुद्धा असू शकतं. ठीक आहे. याच क्वेश्चन मधून समजा आता हा पॅटर्न मला तयार करायचा आहे आणि स्टार्टिंग माझी 4 वरून होती, 4 वरून तयार करून दाखवतो. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय ऍड केलेत 2. ठीक आहे. 4 आणि 2 किती झाले 6. या 6 मध्ये 4 ऍड केले 10, 10 मध्ये 6 ऍड केले 16, 16 मध्ये 8 ऍड करा 24, 24 मध्ये 10 करा 34. बघा झाला की नाही क्वेश्चन तयार. ठीक आहे. हेच पॅटर्न आहेत. ठीक आहे. हे सगळे पॅटर्न कोणते सांगितलेत मी ऍडिशन वाले. आता याच्यापेक्षा व्यतिरिक्त खूप सारे येतील, आपण हळूहळू बघू आता. ठीक आहे. कळलं का ऍडिशन वाला प्रकार. आता ऍडिशन वाल्या प्रकार ओळखायचा कसा. ठीक आहे. आधी एक छोटा नंबर असतो, त्याच्यानंतर थोडासा मोठा होतो, मग अजून मोठा होतो, हळूहळू हे मोठा 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 होतच जातो. म्हणजे ऍडिशन काहीतरी झाली असेल असं समजायचं आपण. ठीक आहे. सध्या फक्त बघत बसा, मी तुमची सगळ्यात शेवटी 2 मिनिटात सगळी लिंक लावून देईन. ठीक आहे. हा बघा ऍडिशन वाला प्रकार झाला. जसा ऍडिशन वाला प्रकार आहे तसा दुसरा प्रकार कोणता रे बुवा सबट्रॅक्शन. ठीक आहे. ऍडिशन नंतर कोण येतं सबट्रॅक्शन. ओके. फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन घ्या 100. ठीक आहे. 100 वरून 98. ठीक आहे. मग 94. ठीक आहे. किती घ्या 86, 70 आणि x. आता ऍडिशन वाल्या प्रकारमध्ये काय होतं आकाश, पहिला नंबर छोटा भेटायचा, मग तो मोठा व्हायचा, म्हणजे काय होतं सरळ सरळ असेंडिंग होत होता. ठीक आहे. ऍडिशन वाल्या प्रकारमध्ये असेंडिंग होत होतं. याच्यात मध्ये ठीक आहे सबट्रॅक्शन मध्ये कसं होतंय ताई डिसेंडिंग ऑर्डर होती. बरोबर आहे. पुढे हा तर इथं काय केलंय आता बघा. ठीक आहे. इथं अपूर्वा 100 होता ताई. ठीक आहे. 100 वरून किती आला 98, म्हणजे किती कमी झाली असतील 2. ठीक आहे. इथे किती कमी झाले रे बा 2. इथे बा किती कमी झाली असतील 4. इथे किती कमी झालेत 8. ठीक आहे. ओय कोणत्या शाळेत शिकली का बाई. ठीक आहे. इथून इथं किती कमी झाले रे बा 16. आता किती कमी होतील 32. आता किती कमी होतील 32. कस काय रे बा ऋतुराज. ऋतुराज कोण आहे कोणी नाही. तू बोल. अय कस काय काढलं मी असं आन्सर. इथं -32 करायचंय 70 मधून. ते म्हणजे किती येतील ते 38. ते कसं काढलं कसं मी. 2च्या दुप्पट 4 आहे, 4च्या दुप्पट 8 आहे, 8च्या दुप्पट 16 आहे, 16च्या दुप्पट 32 आहे, 32च्या दुप्पट 64, 128, 256, 512 वगैरे वगैरे. ठीक आहे. असं पुढे जातच असणार आहे ते. ठीक आहे. हा सुद्धा एक पॅटर्न असू शकतो. ठीक आहे. अजून कोणता कोणता पॅटर्न असू शकतो बघा. जे ऍडिशन मध्ये बघितले ते सगळे सबट्रॅक्शन मध्ये येतात, आणि जे सबट्रॅक्शन मध्ये बघतोय ते ऍडिशन मध्ये येऊ शकतात. ठीक आहे. मग आता थोडे वेगळे पण सांगू शकतो मी. बघा इथं हे पण येऊ शकतं काय म्हणतात त्याला पाढे ते टेबल्स. ठीक आहे. तो सुद्धा एक पॅटर्न आहे ना. ठीक आहे. बघा 3 नंतर काय येतो बा 6, 9, 12, 15, 18. सर 3चा पाढा आहे सर. बरोबर आहे की नाही. ठीक आहे. नंतर काय येऊ शकतं 6 नंतर 12. ठीक आहे. मग कोण 18. हा 6चा पाढा आहे. ठीक आहे. असं बी येऊ शकतं. किंवा पाढा नसेल तर अल्टरनेट नंबर समजा 5, 10, 5, 10, 5, 10 आहे का नाही. हा सुद्धा एक पॅटर्न आहे. बरोबर आहे की नाही. ठीक आहे. कळलं का तुम्हाला आता सबट्रॅक्शन वाला पॅटर्न. आता जे ऍडिशन मध्ये होते ते सबट्रॅक्शन मध्ये होते. ताई अजून एक सांगतो. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला तरी सांगितलं होतं. ठीक आहे. पॅटर्न कोणता आला होता तिथं त्या क्वेश्चन मध्ये असा आलता बघा. पॅटर्न बघा 1, 4, 9, 16, 25, 36. हा पॅटर्न आहे. कशाचा पॅटर्न आहे का ताई स्क्वेअर आहे. ते म्हणलं सर तुम्ही सांगितलंच नव्हता म्हणला असा पॅटर्न. अरे म्हणलं शाळा शिकला होता का नाही. बालवाडीतून डायरेक्ट बँकर्स पॉइंट. ते हा काय आहे
एकचा स्क्वेअर आहे. आता एक आहे ना, एकला लाजच नसती, ठीक आहे, एक बिनलाज आहे. काय झालं बे? काय नाही, हा, एकला काही लाजच नसती असं म्हणलो मी फक्त. तर म्हणजे सांगायचं मला मतीत अर्थ होता की मला सांगा एकचा स्क्वेअर किती येतो? एक. क्यूब केला तरी एकचा एक, स्क्वेअर रूट घेतला तरी एक. काही बी घ्या, एक काही जागेवर हालत नाही. एक म्हणजे देवाचा प्रकार आहे, एकाच जागेवर स्थिर आहे, ठीक आहे. बर, हा एकचा स्क्वेअर आहे, हा कोण आहे? दोनचा स्क्वेअर, हा तीनचा स्क्वेअर, हा चारचा स्क्वेअर, ठीक आहे. हा काय आहे? पाचचा स्क्वेअर, हा सहाचा स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे सो ऑन समजा, ते हे स्क्वेअर आहे. आता बघा, हा पॅटर्न मायनस मध्ये पण येऊ शकतो, हाच पॅटर्न तुमचा प्लस मध्ये सुद्धा येतो, ठीक आहे. आता जसं स्क्वेअर रूट आहे किंवा सॉरी स्क्वेअर आहे, तसं क्यूब पण असू शकतं, पॉवर 4 पण असू शकतो, ठीक आहे. त्यानंतर स्क्वेअर रूट पण येऊ शकतं, क्यूब रूट पण येऊ शकतो, ठीक आहे. हे सुद्धा पॅटर्न आहेत. पण आता चेतन तू म्हणशील सर इतकं सोपं असलं, ठीक आहे, तर मी पण जॉईनिंग करतो उद्यापासूनच, ठीक आहे. इतकं बी सोपं नसतं, ठीक आहे. आता हे क्वेश्चन जे मी सांगितले ते एक्झाम्पल होते, ठीक आहे, एकदम बेसिक होते. पण याच्यात एक्झामिनर काय करतो? थोडासा हार्ड क्वेश्चन तयार करायचा प्रयत्न करतो, ठीक आहे. मग एक्झामिनर काय करतो? ऍडिशन सबट्रॅक्शन मिक्स दोन्ही पॅटर्न देऊन टाकतो एकदाच. मग क्वेश्चन थोडासा हार्ड तयार होतो, ठीक आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन दोन्ही मिक्स करून टाकतो, ठीक आहे. बघा आता ऍडिशन सबट्रॅक्शन झालं. आता एक एक्झाम्पल घ्या, दोघांचं मिक्स. समजा या 50, 51, ठीक आहे, 49, 52, ठीक आहे, 48, 53, ठीक आहे. असा काहीतरी क्वेश्चन आहे आणि समोर कुठंतरी एक्स आहे, ठीक आहे, किंवा क्वेश्चन मार्क, बरोबर, ठीक आहे. हा पण बेसिक क्वेश्चन आहे, काही जास्त नॉर्मल आहे, ठीक आहे. बघा 50 वरून 51 गेला, ठीक आहे. 50 वरून किती? 51 गेला, म्हणजे या 50 ला किती ऍड केले रे मी? 1, ते. पण आता बा 51 वरून किती आहे रे? 49. 51 वरून किती येत आहे? 49. म्हणजे याचा अर्थ इथे किती वजा झाले? 2. किती वजा झाले? 2, ठीक आहे. याच्या पुढे किती ऍड झाले रे बा? 3. याचा -4, इथे +5. आता बा काही ठिकाणी, ठीक आहे, बघा ना, काही ठिकाणी जर समजा सरळ सरळ चढता क्रम असेल, ठीक आहे, सरळ सरळ चढता क्रम असेल तर तुम्ही तिथं प्लस लिहिलंच काय असे जरुरी नसतंय, ठीक आहे. किंवा उतरता क्रम असेल तर मायनस लिहिलंच पाहिजे असं काही जरुरी नसतंय. पण या टाईपच्या ठिकाणी, ठीक आहे, असं लिहावंच लागतंय, मायनस प्लस लिहावं लागतंय, नाही तर कन्फ्युजन जास्त होतंय. कसं बुवा, कसा पॅटर्न आहे हा? बघा, +1 -2 झिगझॅग मोशन आहे, ठीक आहे. झिगझॅग त्या लाइटिंग मध्ये सुद्धा काही पॅटर्न जे असे असतात ते असे चालवण 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 होत असतात. बघितले की नाही लाइटिंग कधी? हा, होतात ना तुमच्या इकडं, आमच्या एरियात होतात बघा, ठीक आहे. तर त्याला झिगझॅग वाली म्हणू शकतो आपण. हा सुद्धा पॅटर्न असाच आहे, एकदा प्लस केला मायनस केलं, प्लस केला मायनस केलं, प्लस केला मायनस केलं, हा सुद्धा पॅटर्न होऊ शकतो. याच्यात अजून एक पॅटर्न येतो बघा, +2, +3, -4, -5, ठीक आहे. पुढे काय येणार? +6, +7, -8, -9, ठीक आहे. हा सुद्धा एक प्रकार आहे. इथं कसं केलंय? प्लस प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस, म्हणजे आणि हे जे उरलेले डिजिट आहेत हे कसे लावले रे बा? हे नॅचरल नंबर आहे, ठीक आहे. हे कसे आहेत? नॅचरल नंबर आहेत. आता कधी कधी असंही असू शकतं बघा, -1, ठीक आहे. एक काम करा, -2, +3, -5, +7, -11, +13, 13, ठीक आहे. हा सुद्धा एक प्रकार आहे. प्लस मायनस प्लस मायनस कोणते डिजिट आहेत रे? हे कोणते आहेत? प्राईम नंबर, ठीक आहे. लगातार कॉन्झिक्युटिव्ह प्राईम नंबर्स आहेत, ठीक आहे. मग कोणते कोणते प्रकार येऊ शकतात? कॉन्झिक्युटिव्ह ऑड आहे, कॉन्झिक्युटिव्ह इव्हन आहे, कॉन्झिक्युटिव्ह ऑड आहे, ठीक आहे. कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहेत, ठीक आहे. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लगातार वाले, ठीक आहे. हे सुद्धा या प्रकारमध्ये येऊ शकतात. कळलं इथपर्यंत? ठीक आहे. आता एक गोष्ट ऑब्झर्व करा तुम्ही, ठीक आहे, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये, ठीक आहे. कुठली? जे एखादा नंबर आहे, ठीक आहे, एखादा नंबर आहे. आता इथंच बघा ना,
या 50 वरून 51 गेला, आपण काय केलं +1 केला, प्लस केला. ते हा +1 का बरं केला? आपण काय केलं मोठ्या संख्येमधून छोटी संख्या काय केली वजा केली. बरोबर आहे. हे वजा म्हणजे काय ग? डिफरन्स. ते वजाबाकी म्हणजे काय डिफरन्स. आता जेव्हा या 50 वरून 51 जायचं होतं तर मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा केली म्हणजे आपण काय घेतला डिफरन्स. आता पुढचं बघा, या 50 आणि 51 झालाय, इथं आपण काय केलं याच्यामधून हे वजा केले. ठीक आहे. म्हणजे ऍडिशन असो का सबट्रॅक्शन असो दोन्ही ठिकाणी आपण एकच फॉर्म्युला यूज केला. कोणता? डिफरन्स. ठीक आहे. आता हा डिफरन्स नावाचा शब्द आहे ना मी बाजूला लिहून ठेवतो. ठीक आहे. याचं लई काम आहे आपल्याला. ते एक शब्द फक्त बाजूला लिहून ठेवतो. आतापर्यंत तुम्ही नाही कळलं असेल तरी चालतं, काही अडचण नाही. ठीक आहे. आता पुढचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन कसं असतं बापोरा, नंबर सिरीज मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट किंवा सगळ्यात जास्त क्वेश्चन जे तयार होतात ना ते मल्टिप्लिकेशन मध्ये तयार होतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा 1 आहे, 1 वरून 1 गेला. ठीक आहे. मग 2 गेला. ठीक आहे. मग 6 आला, मग 24 आला, 120 आला, 720 आला आणि क्वेश्चन मार्क किंवा एक्स आला. सांगा बरं याचं उत्तर. सोपं आहे क्वेश्चन, काय अवघड नाही. ठीक आहे. सगळे सोपंच सांगतोय मी. अरे ओ पठ्ठ्या. ठीक आहे. चला जाऊ द्या, बघू लॉजिक तरी बघू. ठीक आहे. आता मला माहिती आहे ओरली 720 ला गुणीला 7 करू शकत नाही तुम्ही इतक्या लवकर फास्ट मध्ये. ठीक आहे. तर मग आपण एवढं तर करून घेऊ. ठीक आहे. बघा 1 वरून 1 केव्हा जातो का ताई? 1 वरून 1. आता मी सांगतोय की मल्टिप्लिकेशन करणार आहे आपण, तर हा क्वेश्चन सुद्धा मल्टिप्लिकेशनचाच आहे. मग 1 वरून 1 कधी जातो? जेव्हा 1 नीच मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. याला मी गुन्हेला किती केला? 1. ठीक आहे. गुन्हेलाच म्हणतात ना, तुमच्याकडे काहीतरी दुसरं म्हणतात. हा गुणिले. इतका मान देत नाही आम्ही, गुणिलाच येतो आमच्यासाठी, आमच्या सारखाच आहे. ठीक आहे. गुणिला. बघा इकडं गुणिले करू मग आपण. ठीक आहे. यांना आपण जरा सन्मान देऊ, गुणिले केले. ठीक आहे. याला पण ताई गुणिले केले 3 ने, याला गुणिले 4, याला गुणिला 5. बघा पुढे किती गेला 6, लास्टला किती गेला 7. 7 0 7 7 14 7 7 7 49 50 40. आहे का आन्सर? नाही म्हणजे अजून नसेल. ठीक आहे. हे त्याचा आन्सर आहे. कळलं? आता पॅटर्न बघा ना, तुम्ही म्हणताल सर सिमिलर पॅटर्न दिसतोय हो, मग मी कसे म्हणेन हायच ना सिमिलर. ठीक आहे. जसा आपण ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये केला सगळेचे सगळे पॅटर्न तुम्हाला इकडे पाहायला भेटतात, सगळेच्या सगळे पॅटर्न. ठीक आहे. मग इथं असा बी येऊ शकतो, समजा गुणिले 4 गुणिला 8 गुणिला 16 गुणिला 32 असा सुद्धा एक पॅटर्न असू शकतो. ते असू शकतो, असायला काय ते येतं. क्वेश्चन फक्त मोठा तयार होईल, म्हणजे मोठे मोठे नंबर दिसतील तुम्हाला. ते नंतर असाही असू शकतो, गुणिला 10 गुणिला 8 गुणिला 6 गुणिला 4 गुणिला 2 गुणिला बस एवढेच गुणिला. ठीक आहे. असं बी असू शकतो. ठीक आहे. इथं कसं झालंय डिसेंडिंग ऑर्डर, पण तुम्ही म्हणताल तरी बी सोपंच आहे सर. मग एक्झामिनर काय करतो ताई, ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन मिक्स करून टाकतो. ठीक आहे. आकाश काय म्हणलं मी, झोपला काय? नाही ना, इकडे बघ. ते आता काय करतो एक्झामिनर सगळे मिक्स करून टाकतो, मग तिथं क्वेश्चन थोडासा हार्ड तयार होऊन जातो. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल समजा क्वेश्चन असा आहे 2. बघा आता. ठीक आहे. हा एक्झाम्पल आहे. ठीक आहे. निलेवाडा इथं काय केलं रे बेटा त्यांनी, बघा सगळ्यात पहिल्यांदा या 2 ला, ठीक आहे 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं 1 ने. 2 1 2 अधिक केला 1, किती आन्सर आलं 3. बरोबर आहे. या 3 ला गुणिला 2 केला, अधिक किती केला 1, बरोबर किती आलं 7. 7 गुणिला 3 करा 21 अधिक 1 किती आलं 22. बघा 22 गुणिला 4 88 प्लस 1 89. ठीक आहे. 89 गुणिला आता किती करायचे 5 9 5 45 450 ला 5 कमी 445 445 प्लस 1 450.
46. बघा आलंय आन्सर. ठीक आहे, आन्सर तर येणार होतं. तुम्ही पॅटर्न बघा. ठीक आहे, बघा इथे काय केलेलं ताई. ठीक आहे, या मल्टिप्लिकेशन सोबत, मल्टिप्लिकेशन तुमचं रेग्युलर होतं, नॅचरल नंबर होते. ठीक आहे, कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर होते. त्या प्रत्येकामध्ये किती ऍड केला रे? प्रत्येक वेळेस एक 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 ऍड केला. आता जसा प्लस प्लस एक एक केला तसा प्लस 1 2 3 4 करू शकतो, प्लस 5 4 3 2 1 करू शकतो, किंवा प्लस 1 -2 प्लस 3 -4 असं बी करू शकतो. झिगझॅग सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे, आता एक्झामिनरला असं वाटलं तुमचे वांदेच करून टाकायचे, मग एक्झामिनर अजून क्वेश्चन हार्ड तयार करून टाकतो. बघा कसा, 8 8 4 4 नंतर 6 नंतर 12 नंतर किती रे बा 30 आणि इथं क्वेश्चन मार्क. सर कैल आयो यो यान कैयो काय हा क्वेश्चन आहे. आता बघा सगळ्यांपेक्षा व्यतिरिक्त आहे हा पॅटर्न. एक्झामिनरचा लय फेवरेट असतो बरं का अश्विनीताई. 5 पैकी 1 तरी क्वेश्चन या टाईपचा येऊ शकतो. आता मी सगळ्या पॉसिबिलिटी सांगतोय बरं का, असं प्रत्येक वेळेस हेच नका म्हणून की गजू सरनं सांगितलं तर फिक्स येणारच आहे. ठीक आहे, आता मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. ठीक आहे, तर या टाईपचा 1 तरी क्वेश्चन असतो म्हणजे असतो. आता जनरली कसं असतं ना, एक्झामिनरला माहीत असतं पोरं कशी आहेत. ठीक आहे, तर त्यांच्या हिशोबाने क्वेश्चन टाकलेला असतात. 3 क्वेश्चन लई इझी असतात, एक मॉडरेट असतो, एक थोडासा डिफिकल्ट लेवल असतो. ठीक आहे, आपल्याला टाइम कशाला किती द्यायचा आहे हे आपल्याला शिकायचं आहे की नाही. उगा एखादा डिफिकल्ट क्वेश्चन पहिल्यांदाच भेटला आणि तुम्ही सॉल्व्ह करत बसले घंटाभर, पेपर निघून जायचा. ते एक क्वेश्चन व्हायचं नाही. अशा वेळेस तुम्ही तो क्वेश्चन स्किप केला पाहिजेत, आहे की नाही. ठीक आहे, इथं बघा या क्वेश्चनला काय केलंय, या टाईपचा पॅटर्न आतापर्यंत आपण बघितला नाहीये. ठीक आहे, 8 वरून 4 आला, 4 वरून 4 गेला, 4 वरून 6 गेला, 6 वरून 12 गेला, 12 वरून 30 गेला, त्याच्यानंतर माहित नाही कुठे गेला. ठीक आहे, मग या सगळ्यात पहिले या 8 ला किती ने मल्टिप्लाय केल्यावर 4 आले असतील रे? 2 ले 2 ना, बरोबर आहे. अबे 8 2 16 होतात. या 8 ला मल्टिप्लाय करायचं ना, पहिला डिजिट कोण आहे आपल्याकडे? 8 आहे ना. 8 ला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 16 पाहिजेत. इथं 4 कस काय आले ताई? डिवाइड केलं. ठीक आहे, आता डिवाइड पेक्षा ना मी मल्टिप्लायच करतोय 1/2 ने. 1/2 ऐकलंय कधी? अर्धा. ठीक आहे, या 1/2 ला आपण 0.5 म्हणू शकतो. ठीक आहे, 0.5 म्हणू शकतो. त्यानंतर इथे 4 वरून 4 केव्हा जातात? जेव्हा कितीने मल्टिप्लाय केलं? 1. चिंगे कितीने? 1. ते इकडे किती केलं? 1.5 ने. ते ऍक्च्युली हा 1.5 म्हणजे किती असतो? 3/2. ठीक आहे, 1.5 म्हणजे काय? 3/2. नंतर किती असणार आहे मग? 2. मग किती असतात? 2.5. 2.5 म्हणजे 5/2. आणि लास्टला किती असतील मग? 3. ठीक आहे, या नंबरचे नंबर कधी बघितले की नाही? ठीक आहे, अर्धा, 1, 1.5, 2. 1.5 म्हणजे 1.5. ठीक आहे, 2, 2.5, 3, 3.5, 4, 4.5, 5, 5.5 असंच येतं का नाही? बरोबर आहे. ठीक आहे, मग हे सगळे असा एखादा पॅटर्न तयार होऊ शकतात. ठीक आहे, आता जर एक्झामिनरला असं वाटलं की आता त्याने घरात भांडणं केली आणि राग तुमच्यावर काढायचा आहे, तर याच पॅटर्न मध्ये वेगवेगळे क्वेश्चन तयार करतात आणि याच पॅटर्न मध्ये सगळ्यात जास्त घाणेरडे प्रकार तयार होतात, म्हणजे हार्ड जरा. ठीक आहे, घाणेरडा म्हणजे हार्ड क्वेश्चन. ठीक आहे, मग इथंच काय करतो तो, याच्यामध्ये या 0.5 अधिक 1 नंतर काय येणार आहे? मल्टिप्लाय 0.5 अधिक 1 मल्टिप्लाय 1 अधिक 2 मल्टिप्लाय 1.5 प्लस 3 मल्टिप्लाय 2 प्लस 4. बघा ऍडिशन कशी केलेली आहे? 1 2 3 4 हे नॅचरल नंबर आहे, पण अलीकडचे कसे आहेत? फ्रॅक्शन मध्ये. अर्धा, 1, 1.5, 2 असा बी येऊ शकतो. कधी कधी पॅटर्न बघा. ठीक आहे, कधी कधी असं येऊ शकतं, मल्टिप्लाइड बाय 1.5 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 2.5 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 3.5 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 4.5 मायनस 1. ठीक आहे, हा सुद्धा प्रकार येऊ शकतो. कधी कधी असा येतो 1 गुणेला नाही मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 3. नाही, हा प्रकार झालाय आपला ना. तर याला एक काम करा, हा 1.5 करा
मग 2 करा, मग इथं 2.5 करा, मग मल्टिप्लाइड बाय 3 -4 असा बी येऊ शकतो. ठीक आहे. आता कधी कधी ना अजून गाण तयार करायचं असेल, ठीक आहे, अजून जरा हार्ड तयार करायचं असेल तर याच्यामध्ये प्लस मायनस करून टाकतात. कसं? मल्टिप्लाइड बाय 0.5 प्लस 5 मल्टिप्लाइड बाय 1 -4 मल्टिप्लाइड बाय 1.5 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 2 -2. ते हे कसे आहेत रे? हे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये 5 4 3 2 1. ठीक आहे. हे असेंडिंग मध्ये ते पण अर्धे अर्धे, त्याच्यात पण प्लस मायनस असा वेगवेगळे प्रकार तयार होतात. या टाईपचे क्वेश्चन जनरली पीओ मध्ये बघायला भेटतात. ते जरा हार्ड जिथं क्वेश्चन असेल तिथं भेटतात. आतापर्यंत जे पाहिले आपण ते क्लर्क लेवलचे क्वेश्चन होते. ठीक आहे. कळ आता इथपर्यंत? बर. आता सगळ्यात शेवटचा प्रकार आपला कोणता? डिव्हिजन. डिव्हिजन वाला काही प्रकार नाही आहे. ठीक आहे. तो फक्त सांगून देतो, एका क्वेश्चन मध्ये समजून नाही तुम्हाला. ठीक आहे. तो इझी आहे. डिव्हिजन काय इझी आहे याचं काय आलं? बर बघा, एक छोटा क्वेश्चन सांगतो. 1000 आहे, 500, 250, 1 to 5 x वगैरे वगैरे. ठीक आहे. आता हा वाला क्वेश्चन आहे. काय केलं असेल बरं? 1000 वरून 500, 500 वरून 250, 250 वरून 125. डिव्हिजनचा प्रकार बघायचा आहे आपल्याला. ठीक आहे. डिव्हिजनचा प्रकार बघायचा आहे. काय केलं असेल चेतन? अर्धा केलाय किंवा डिवायडेड बाय किती गेले? 2. ठीक आहे. डिवायडेड बाय 2. आता सगळे करू शकतो आपण. डिवाइड 2, 3, 4, 5 आतापर्यंत लय वेळा तेच पॅटर्न पाहिलेत. ठीक आहे. तर सगळ्यांच्या समोर फक्त जर सिम्बॉल चेंज केला तर पॅटर्न चेंज होतो. ठीक आहे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. पण इथं काय केला? डिवाइड 2, डिवाइड 2, डिवाइड 2, त्याच्यानंतर डिवायडेड बाय 2. याला डिवायडेड बाय 2 केला तर किती येतील? 62.5. याला डिवायडेड बाय 2 केला तर किती येतील? 31.25. बरोबर आहे का? हां. ते असंच येईल. त्याला डिवाइड केला तर 15.75. त्याला डिवाइड केला तर वगैरे वगैरे वगैरे. जाऊ तिकडे आता. ठीक आहे. ते 7.835 वगैरे काहीतरी येते, है ना? बर, पुढे बघा. काय म्हणतो तुम्ही? हा, डिव्हिजन. आता बघा, डिव्हिजन काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. का डिव्हिजन इम्पॉर्टंट नाही आहे? सिरीज बघा. ठीक आहे. जेव्हा आपण सिरीज सॉल्व करतो, स्टार्टिंग किंवा एंडिंग कुठनंही सॉल्व केला तरीही काही फरक पडत नाही. ठीक आहे. कुठं नाही सॉल्व करा त्याला काही फरक पडत नाही. मधातून जरी सॉल्व केला तरी पॅटर्न मात्र काही बदलणार थोडी नाही. ठीक आहे. पॅटर्न बदलतो का? नाही. मग आता मी मागच्या साईडनं जर सुरुवात केली, या साईडनं बघा ना, या 62च्या दुप्पट 124 होतात आणि 0.5च्या दुप्पट 1 म्हणजे बरोबर 125 होतात. ठीक आहे. म्हणजे किती गुन्हेला केले मी? 2. याला गुन्हेला किती करणार? 2. याला गुन्हेला 2. त्याला गुन्हेला 2. म्हणजे सगळे मल्टिप्लाइड बाय किती असणार आहे? 2. ठीक आहे. या साईडनं गेलं तर डिव्हिजन दिसतोय, त्या साईडनं गेलो, हे डिव्हिजन आहे. हा, त्या साईडने गेलो तर काय यार बा? मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. मग आता मल्टिप्लिकेशन दिसतंय की नाही? मग सुलट्या साईडने गेलं तर डिव्हिजन, उलट्या साईडनं आलो तर काय होतंय? मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन तर यायला, मग डिव्हिजनची काय गरज आहे? म्हणून डिव्हिजन जास्त काही इम्पॉर्टंट घ्यायचा नाही. कळे आता? कळलं इथपर्यंत? आतापर्यंत बघा पोरायो, हे सगळं बेसिक होतं. ठीक आहे. मी सगळं तुम्हाला आयडिया सांगितली क्वेश्चन कशा प्रकारचे असतात, पण आता क्वेश्चनचा तुम्हाला अप्रोच सांगतो. ठीक आहे. नेमका क्वेश्चन आल्यानंतर, समोर आल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजेत, कसला विचार केला पाहिजेत. बरोबर ताई? पुस्तक दाखव ना. मग 2-4 क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे. अप्रोच पण सांगतो.
बघा आता हा 5 क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो बघा. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपला अप्रोच कसा असला पाहिजे. मी तुम्हाला थोड्या वेळा आधी सांगितलं होतं की एक शब्द आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा आहे. कुठला? डिफरन्स. ठीक आहे. जेव्हा आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही एवढं मोठं शिकवलं, ठीक आहे, 4 पॅटर्न सांगितले, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ठीक आहे, सगळे नेहमीच बघायचे का? नाही, तेवढं बघायचं नाही आहे. आता समजा तुम्ही नंबर सिरीज सॉल्व्ह करायला घेतलं किंवा लढायला गेले, ठीक आहे, लढायला गेले, ठीक आहे, तुमच्या जो 2 हत्यार दिलेले आहेत, ठीक आहे, आता समजा 2 हत्यार दिलेले आहेत, तर 2 पैकी कोणता तरी यूजच एकच करायचा आहे. आता दुश्मन लई दूर आहे, ठीक आहे, लई दूर आहे, तुमच्या बंदुकीनं गोळ्या मारून जमतल का? ठीक आहे, त्याच्यावर बॉम्ब गोळा फेकावा लागेल रणगाड्यातून, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, एकदम जवळ आला की असा समोरासमोर आला, मग आता बॉम्ब गोळा टाकायला जाणार आहे तुम्ही? नाही, थांब तू 2 मिनिटं, मी बॉम्ब गोळा टाकतो मग फेकतो तुझ्या अंगावर. तोपर्यंत ते मुडकं उडून पळून जाईल, बरोबर आहे की नाही ताई? ठीक आहे, अशा वेळेस काय करावं लागेल? पटकन एक बंदुकीची गोळी ढिसकून, आहे की नाही? तसंच असतंय. आता इथं तुम्ही लढाईला झाले, समजा नंबर सिरीजच्या लढाईला झाले, तुमच्याकडे फक्त 2 हत्यार दिलेले आहेत. पहिलं हत्यार कोणतं आहे? डिफरन्स. ठीक आहे, पहिलं हत्यार कोणतं आहे? डिफरन्स. आणि दुसरं आहे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, दुसरं कोणतं आहे? मल्टिप्लिकेशन. कारण त्याच्यानंतर डिव्हिजन येतो, तर डिव्हिजन आपण काही इम्पॉर्टंट नाही पकडला. आणि ॲडिशन, सबट्रॅक्शन दोन्ही कशामुळे येतात? डिफरन्समध्ये. मग आता फक्त 2 शब्द लक्षात ठेवायचे तुम्हाला. आतापर्यंत काही कळलं नसेल तरीही चालतंय, काही फरक पडत नाही. फक्त 2 पॅटर्न लक्षात ठेवा. ठीक आहे, एक डिफरन्स आणि दुसरा मल्टिप्लिकेशन. आता क्वेश्चनचा अप्रोच बघा. सगळ्यात पहिले तुमच्या क्वेश्चन समोर आला, हा पहिला क्वेश्चनचा, आपण काय करू? इथे नंबर्स बघा कसे दिलेले आहेत. ठीक आहे, नंबर कसे आहेत? तुम्ही कधी ग्राफ बघितला रे? ग्राफ बघितलाय का? ठीक आहे, ग्राफ कसा असतो? किंवा ते टॉलिवूडची पिक्चर बघितले ना, कोणत्या पिक्चरमध्ये बघा 2-4 गुंडे मार खाते आणि दवाखान्यात येतात. त्या दवाखान्यात मध्ये एक टीव्ही लावलेली असती, त्याच्यावरती असं झिकझॅक चालू करतेलं असतं. बघितलं की नाही? हां, ठीक आहे, तर त्याला ग्राफ म्हणतात. आता हा जे नंबर आहे ना, याचा डोळ्यासमोर एक ग्राफ तयार करा, एक सिनारिओ तयार करा. ठीक आहे, बघा स्टार्टिंग कुठून झालाय? 8 पासून. ठीक आहे, समजा 8 मी या लेवलला पकडतो. ठीक आहे, 8 नंतर कोण आहे ग ताई? 9. बघा आता जर 8 इथं असेल तर 9 थोडासा वरी असला पाहिजे. ठीक आहे, त्याच्या पुढे कोण आहे? 12, अजून थोडा वरी असला पाहिजे. 17 थोडा वरी असला पाहिजे. म्हणजे जर ग्राफ, ठीक आहे, तुमचा दिलेला ग्राफ जर थोडा इन्क्रीमेंट करत असेल तर काय करायचं आहे? डिफरन्स. ठीक आहे, हे पाठ करून ठेवायचं. तुमचा ग्राफ जर थोडा वाढत असेल, उसाक वाढत असेल तर काय घ्यायचं ताई? डिफरन्स. ठीक आहे, आलं लक्षात? डिफरन्स आणि मल्टिप्लिकेशन 2च शब्द आहे तुमच्या. पहिला आपण शिकलो काय? जर ग्राफ थोडा इन्क्रीमेंट करत असेल, थोडा वाढत असेल तर काय घ्यायचं आहे? डिफरन्स. आता बघा ना, 8 वरून 9 गेला, 9 वरून 12 गेला, 12 वरून 17 गेला. थोडा इन्क्रीमेंट आहे, जास्त नाही आहे. ठीक आहे, मग याच्यावर डिफरन्स घ्या. बघा किती डिफरन्स आला? +1. ठीक आहे, इथं किती आला? +3. इथं किती आला रे? +5. पुढे किती आला रे? +7. सर कस काय? ऑड नंबर आहेत. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 17. नाही 13च्या आधी 15, मग 17. ठीक आहे, हे सगळे काय आहेत? कॉन्सिक्युटिव्ह ऑड डिजिट आहेत. ठीक आहे, कॉन्सिक्युटिव्ह ऑड आहेत. ठीक आहे, एखाद्याला तरी बी कळत नसल तर काय करा पोरं आहे हो? डिफरन्स ऑफ डिफरन्स घ्या. ठीक आहे, डिफरन्स ऑफ डिफरन्स म्हणजे 1 आणि 3चा डिफरन्स किती येतो? 2. 3 आणि 5चा 2. त्याच्या पुढचा 2. त्याच्या पुढचा 2. आणि ज्याला हे बी कळत नसल हे काय आहे, त्यांना बस झालं, आता बस झालं शिकून, आहे की नाही? ठीक आहे की नाही ताई? बरोबर. बघा पुढे. ठीक आहे, अप्रोच लक्षात ठेवा. आता नंबर आला 7. ठीक आहे, 7, 13, 25, 49. डोळ्यासमोर सिनारिओ तयार करा. ठीक आहे, बघा इन्क्रीमेंट कशी होतीये? थोडी होतीये. इन्क्रीमेंट थोडी पण कशावरून मी समजतोय माहिती का? कमीत कमी ते दुप्पटच्या वरी नाही गेले. दुप्पट, तिप्पट, 4 पट, 5 पट असे नाही गेले. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतो मी? थोडी इन्क्रीमेंट होतीये. ठीक आहे, बघा ना, यांच्यातले डिफरन्स किती येतो बा? 3 आणि 3 6. यांच्यातला 12, यांच्यातला 24. सर 48. अंतर किती? 97. आलं का नाही आलं? बघा ऑप्शन आहे का नाही? ठीक आहे ना. आता पॅटर्न सांगतो इथे. ठीक आहे, 6 वरून 12, 12 वरून 24, 24 वरून 48. म्हणजे डबल होत गेलेला. ठीक आहे, आता बघा एखाद्या सिरीजची, एखाद्या नंबर सिरीजचे 2-3 पॅटर्न असू शकतात,
पण सगळ्यांचं आन्सर मात्र सेमच असलं पाहिजे. ठीक आहे, जसं की या सिरीजमध्ये ठीक आहे दुसरा पॅटर्न काय तयार होतो बघा ना. 7 दुने 14 वजा 1, 13 दुने 26 वजा 1, 25 दुने 50 वजा 1, 49 गुणिले 2 98, 98 वजा 1, आन्सर किती आलं 97. तुम्ही काही करा हो, ठीक आहे पॅटर्न वेगवेगळे असू शकतात पण आन्सर काही वेगवेगळं येत नाही. ठीक आहे, तिसरा क्वेश्चन बघा. 13 17 25 27 सर इन्क्रीमेंट थोडी 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 व्हायली. पहिले तू थोडं थोडं कर ना. ते कायला माझा बोलतोय ते बघा. मला सांगायचं काय मतीत अर्थ समजून घ्या तुम्ही. तुम्हाला मी फक्त 2 शब्द सांगितलेले आहेत, एक डिफरन्स आणि मल्टिप्लिकेशन. ते जर तुम्ही शिकले ना पोरं हो तर कोणती नंबर सिरीज येऊ द्या 99.99% पर्यंत आपोआप सुटून जाते. ठीक आहे, एखाद्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, हे 2 शब्द शिकल्यानंतर बघा 13 वरून 17 गेला थोडी इन्क्रीमेंट आहे. 17 वरून 25 थोडी जास्त आहे. अजून पुढे पाहिलं अजून थोडी जास्त आहे. ते सिनारिओ बघा ग्राफचा थोडा थोडा वाढत चाललेला आहे. तर डिफरन्स घेऊन टाका. +4 इथे किती येतात +8 +12 +16 अरे यार +20 प्लस किती येणार 24 म्हणजे किती येतात 97. अरे 97 झाला का ते झालं. आता कळलं इथपर्यंत. आता इथं बघा 1 5 25 125 625 माय गॉड. नंबर बघा नंबर 1 5 वरून किती गेला डायरेक्ट 25 वरून किती गेला 125 वरून डायरेक्ट 625. ग्राफ आहे का रॉकेट आहे. ठीक आहे रॉकेटच आहे. 1 वरून इतक्या फास्ट मध्ये वाढत गेलेला आहे. नंबर बघा पटापट इन्क्रीमेंट झालेली एकदम फास्ट मध्ये. तर ताई जर तुमचे नंबर असे वाढता 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 असं भस्कन वरी चालला जात असेल तर समजून घ्यायचं मल्टिप्लिकेशन आहे. काय कळलं तर काही नाही पण ऐकून बरं वाटलं. ते बघा काय म्हणतो जर तुमचा नंबर चलता चलता जर रॉकेट होऊन जात असेल तर समजून घ्यायचं मल्टिप्लिकेशन आहे बस बाकी काहीच नाही. कळलं का ताई. ठीक आहे, आता बा 1 वरून 5 केव्हा जातो रे बा या 1 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यावर. ठीक आहे, इथं कितीने गेला असेल 5 5 5 25 25 5 1,600 1,600 गुणिला 5 625 याला गुणिला 5 किती येतात रे बा 3125 3125 हा ना 3125 ना 13,000 नाही झालं आहे की नाही. कळलं की नाही. आता लास्टचा क्वेश्चन बघ. ठीक आहे, आता 6 वरून 13 ते 6 वरून 13 काही जास्त इन्क्रीमेंट नाही आहे. दुप्पटच्या थोडं वरी गेलं. 13 वरून 40 ठीक आहे चला ऍडजस्ट करू आपण. ठीक आहे थोडं वाढत चाललंय. ठीक आहे, पण 40 वरून डायरेक्ट किती गेला 161. बघा 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. जर तुमचा ग्राफ पट्टा वाढत असेल तर मल्टिप्लिकेशन आहे किंवा सगळ्यात पहिला नंबर बघायचा आणि सगळ्यात शेवटचा बघायचा. यांच्यामध्ये जमीन आसमानचा तफावत असेल तरी पण मल्टिप्लिकेशन असतंय. आहे की नाही. ठीक आहे, तर इकडे बघा 6 आहे इकडे किती डायरेक्ट 161 आहे. नंबर वाढले ना. ठीक आहे, डिफरन्स वाढलाय तर अशा वेळेस मल्टिप्लिकेशन ट्राय करायचं सगळ्यात पहिले. तर इथून 6 वरून किती गेला रे गुणिला 2 केला अधिक 1 13 39 अधिक 1 40 गुणिला 4 अधिक 1 याला गुणिला 5 करा किती येतात 805 प्लस 1 806. डन. काय शिकलात काहीच नाही 2च शब्द. ठीक आहे, पहिल्यापासून सांगतोय मी आज एवढ्या घंट्याभरात तुम्ही काय शिकलार बा. तू नवीन आला का पट्ट्या काय वाटतंय बरं आहे का. बर ठीक आहे, काय शिकला तू घरी जाऊन काय सांगशील. हा नाही डिफरन्स आणि मल्टिप्लिकेशन. काय शिकला डिफरन्स आणि मल्टिप्लिकेशन. तरी शेवटी एकदा डबल सांगतो डिफरन्स आणि मल्टिप्लिकेशन एवढंच घ्यायचं आपल्याला नंबर सिरीज मध्ये. जर तुम्ही एवढंच जरी शिकला तर 99% सिरीज ज्या असतात त्या या 2 शब्दावर निघून जातात. परत सांगतो डिफरन्स केव्हा घ्यायचं जेव्हा तुमचा ग्राफ थोडा इन्क्रीमेंट करत असेल तर डिफरन्स घ्यायचा. जर ग्राफ पटापट इन्क्रीमेंट करत असेल तर मल्टिप्लिकेशन घ्यायचं. कळलं. काय अडचण सॉल्व करता येतील. ठीक आहे, तुमच्या बुकलेट मधले आता मी एक काम करतो सेशन एंड करून टाकतो ऑनलाईन. ठीक आहे, तुमच्या बुकलेटमध्ये तुम्ही होमवर्क करा फक्त पहिल्या 40 क्वेश्चन. ठीक आहे, पण पहिले 40 क्वेश्चन सुद्धा कसे करणार ताई
पहिल्या बुक पेजवर 2 कॉलम दिलेले आहेत, ठीक आहे. एका कॉलम मध्ये असा इकडचा एक कॉलम आहे, ते बघा ना, असा पेज आहे. तर इकडं नंबर सिरीजचं नाव दिलेलं आहे मोठं लट, ठीक आहे. इथं काही क्वेश्चन आहेत. पहिल्या सुरुवातीला हा कॉलम नाही सॉल्व्ह करायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा, ठीक आहे. कोणता करायचा आहे? हा वाला. मला वाटते 13 पासून क्वेश्चन आहेत, ठीक आहे. हे 13 आधी करायचे, मग इकडचे करायचे, ठीक आहे, आणि नंतर मागच्या पेजवरचे करायचे. असे टोटल किती वैजनाथ, किती 40 क्वेश्चन करायचे, ठीक आहे. फक्त 40 होमवर्क, ठीक आहे. 40 काय होमवर्क बा पुरा हो. नंबर सिरीज सॉल्व्ह करताना, ठीक आहे, 3 दिवस तुम्ही कन्सिस्टंटली आलेच पाहिजेत, ठीक आहे. 3ही लेक्चर जर तुम्ही केलेत तर पहिल्या 3 दिवसात एकदम पिक्चर क्लिअर होऊन जातो, कळलं का, ठीक आहे. मग 3 दिवस कोणी ॲब्सेंट राहू नका, ठीक आहे. सगळे क्वेश्चन होमवर्क करा. जेवढे क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही क्लिअर करणार, ठीक आहे, तुम्ही सॉल्व्ह करणार, तेवढे पॅटर्न तुमचे क्लिअर होत जाणार आहे, ठीक आहे. चलो मग गुड डे, गुड बाय.